दसऱ्याचे बाबा शेतात एकटेच उभे होते आणि टेन्शन फक्त एकच, कर्जाचं कर्जाचं कर्जाचं। तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई। हे तरी देवा सर। शेतकरी जेव्हा शेतात बीज टाकतो तेव्हा तो फक्त पीक पेरत नाही, तो आपली स्वप्न पेरत असतो। मुलांचं शिक्षण, कुटुंबाचं भविष्य आणि चांगल्या उद्याची आशा। पण कधी पाऊस दगा देतो, कधी निसर्ग, तर कधी बाजार, आणि कधी मेहनतीला न्याय मिळत नाही। लोकांना फक्त आकडे दिसतात, पण प्रत्येक आकड्यामागे एक बाबा असतो, जो स्वतःची भूक लपवून कुटुंबाच्या पोट भरत असतो। म्हणून शेतकऱ्याला दया नको, त्यांच्या मेहनतीचा सन्मान हवा आहे, त्यांच्या पिकाला योग्य दाम हवा आहे। कारण जो देशाचा पोट भरतो त्याच्या डोळ्यात असून समाधान दिसायला हवं आहे। रोज सकाळी सूर्य उगवतो आणि त्याच्या आधीच एक शेतकरी उठलेला असतो, त्याच्या स्वप्नासाठी नाही तर त्यांच्या कुटुंबासाठी। तो पावसाशी लढतो, रोगाशी लढतो, कर्जाशी लढतो, पण शेवटी हारतो त्याच्या मेहनतीच्या किमतीजवळ। पण जेव्हा तीच आशा तुटते तेव्हा काही शेतकरी जगण्याचंच सोडून देतात। जो माणूस संपूर्ण देशाचा पोट भरतो त्याच्या घरात कधी कधी चूल पण पेटत नाही। कर्जमाफी हा उपाय असू शकतो, पण शेतकऱ्याला हवा आहे त्याच्या घामाचा योग्य मोबदला। कारण शेतकरी वाचला तरच शेती वाचेल, आणि शेती वाचली तरच देश वाचेल। अजून अंत पाहू नका सरकार, शेताचा मसनवाटा झालेला आहे। ज्या दिवशी